नमस्कार 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 नमस्कार. पार्ले बेक्समिक मारी प्रस्तुत कानाला खडा को पॉवर्ड बाय वॅसलीन. स्पेशल पार्टनर्स नेरलक हेल्दी होम पेंट्स आणि क्लिनिक प्लस शॅम्पू. या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी संजय मोने तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्याकडे जे पाहुणे येणार आहेत त्यांचं नाव मी सांगणारच आहे, पण त्याआधी हा एक फोटो बघा. पाहिलात? आजचा आपला जो पाहुणा आहे ना तो या शाहरुख खानचा फार मोठा फॅन आहे. तुम्ही म्हणाल की म्हणजे या हिशोबाने जगातली अर्धी माणसं तिथे येणार आहेत की काय? तसं नाही हो. थांबा, आपण सोपं करूया. आजचा पाहुणा अशी व्यक्ती आहे की ज्यांनी आपल्या मराठी डोळ्यांना हिंदीचं वाटावं असं ग्लॅमर मराठीत पाहायची सवय लावली. ज्याने मराठी सिनेमाच्या तिकीट बारीवरती करोडोची दुनियादारी उभी केली. ज्याची स्वतःचीच लाईफ जो एखाद्या फिल्म सारखा जगतो, एन्जॉय करतो आणि भाई क्या खबर अशी विचारपूस करतो आणि मिळालेले यशाला अरे कन्व्हिक्शन का पैसा आहे बॉस असं म्हणत नव्या जोमाने कामाला लागतो. शाहरुख खान सारखा दिसायला नाही पण शाहरुख खान सारखा असायचा प्रयत्न करणारा आपला प्रसिद्ध प्रख्यात दिग्दर्शक. आपण त्याचं स्वागत करूया. सॉरी, त्याचं स्वागत असं होणार नाही. अरे आओ ना फिर संजय जाधव, आओ ना. भरतो स्टोरीत सिनेमा दुनियादारीत. भरतो स्टोरीत सिनेमा दुनियादारीत. कधी हिंदी कधी मराठी बोलतो माझ्याच शैलीत. क्या खबर मेरे भाई. बरं, सुरू करायच्या आधी मला असं कळलं ह्या शोमध्ये तुम्ही मला सई तामणकरने सांगितलं स्पेशली फोन करून की ह्या शोमध्ये तुम्ही फार कठीण कठीण प्रश्न विचारता आणि कोड्यात टाकता लोकांना. आणि तर मला आधी कॅमेरासमोर सगळ्यांना सांगायचं आहे की हा जो माणूस इकडे बसला आहे त्याची बायको मला राखी बांधते. तो मैं इसका सालाम. आणि बायकोचा भाऊ आलं लक्षात, आलं लक्षात, आलं लक्षात. सारी खुदाई एक तरफ. मग काय काय जमलं नाही म्हणून तू शेवटी दिग्दर्शनात आला? तसं काही बरं नाही म्हणजे असा प्रश्न जनरली तुमचं इथे कसे वळलात तिथे कसे वळलात तसं विचारतात आणि बरेच वेळा ते लोक वळत नाहीत ना, ते सरळ जातात. म्हणून विचारलं काय काय जमलं नाही म्हणून तू. नाही, एक तर मला क्रिकेटर होता आलं नाही, प्रोफेशनल क्रिकेटर होता आलं नाही. त्याच्यानंतर डिरेक्टर तर कधीच व्हायचं नव्हतं मला. मला ॲक्च्युली व्हायचं होतं ॲक्टर. मी ठाण्याला राहायचो आणि आमच्या ठाण्याला गडकरी रंगायतन नावाचं एकच थिएटर आहे. तर मी ॲमॅच्युअर नाटकांमधून कामं करायचो आणि त्यावेळी जेव्हा जेव्हा प्रयोग असायचा ना रंगायतनला तर माझे काही आयडॉल्स होते. त्यातला एक आयडॉल होता विनय आपटे आणि दुसरा आयडॉल होता संजय मोने. सो अरे बापरे, हे जरा फार बरं नाही. पण येस, संजय मोनेला बघायला मी 2-2 तास थांबलोय की आज रमले मीचा प्रयोग आहे 4 वाजता रंगायतनला. तर मी 2 वाजल्यापासून रंगायतनला थांबायचो. मला त्या माणसाची स्टाईल खूप आवडायची. म्हणजे आय स्टील रिमेंबर संजय मोने जेव्हा जेव्हा रंगायतनला यायचे तेव्हा तेव्हा आयदर ते ओढणी वगैरे घालून यायचे, मग ते काहीतरी कानात घालून यायचे, मग मध्येच काहीतरी झब्बा आणि धोतर वगैरे असंही घालून आलेलं मी पाहिलेलं आहे. पण तुला सांगू का त्यावेळेला आपली ओळख नव्हती म्हणून, कारण मी स्वतः विनय आपटेचा फॅन होतो. हो. त्यामुळे तुला थेट विनय आपटेचा फॅन झालं असतं तर एक नाव बाजूला झालं असतं, एक प्रवास कमी नाही, झाला पण असता. विनय आपटेंचा पण मी डायहार्ड फॅन होतो. म्हणजे मी तुमच्या दोघांसाठीच फक्त रंगायतनला यायचो. मी पण प्रेक्षक काय आमच्यासाठी एवढे फार वेळेला आले नाही आमच्या दोघांकडे. वेगळेच लोक नटांच्यासाठी यायचे. नाही नाही असं नाही, तुमच्यासाठी यायचे सर. आणि डेफिनेटली यू गाईज वर रॉकिंग. मला आठवतंय की मी एकदा एका राज्यनाट्य स्पर्धेमध्ये तुला अभिनय करताना अरे पाहिलं होतं आणि सर. चांगलं काम होतं किती छान. मला अजूनही मग आठवतं इतपत चांगलं काम करण्याला हल्ली बरंच काही म्हणतात. राज्यनाट्य स्पर्धा झाल्यानंतर बहुतेक वेळेला असं होतं की मग आपण व्यावसायिक नाटकात काम करायला लागतो. मग पुढे काय होतं ते होतं. मग व्यावसायिक नाटक वगैरे केलंस की नाही एखादं? हो, मी 4 चौघी नावाचं एक नाटक होतं. चंदू सर डिरेक्ट करत होते आणि त्यावेळी खूप मेजर स्क्रीम स्टारकास्ट होती. वंदनाताई, दीपाताई, प्रतीक्षा लोणकर, आसावरी जोशी, प्रबोध कुलकर्णी, सो सुनील बर्वे. सुनील बर्वेची रिप्लेसमेंट मी करायचो. त्याच दरम्यान असं झालं ना की जेव्हा मी 4 चौघीमध्ये काम करत होतो आणि मला ॲक्टर व्हायचं होतं तेव्हा स्वानंद किरकिरे आपला त्याचा काका डबू किरकिरे
तर डबू त्यावेळी खूप प्रोडक्शन्स करायचा, प्रोडक्शन कंट्रोलर म्हणून, तो पण ठाण्याचाच. तर तो मला एक दिवस म्हणाला की शूटिंग करेगा मेरे साथ. म्हटलं हाँ मेरे भाई क्यों नहीं करेगा, एक दिन का काम है. तर त्याला असं वाटलं मी एक दिन का काम ना बोलूंगा. म्हटलं एक दिन का काम मैं क्यों ना बोलूंगा, मेरे को तो मी तर आयुष्यात शूटिंग पाहिलंच नव्हतं. तर मी म्हटलं हा डबू मैं करेगा. तर मला उभं केलं गिरीश घाणेकरांसमोर आणि सर मला म्हणाले अरे नाही रे बडा लडका चाहिए रे, ये बहुत छोटा है. म्हटलं पहिल्याच दिवशी रिजेक्शन आलो आणि रिजेक्ट केलं मला. म्हटलं आता इथून परत ठाण्याला जायचं ना. तर मग मी सरांना रिक्वेस्ट केली, म्हटलं सर मी पहिल्यांदा शूटिंग बघायला आलोय, तर मला शूटिंग बघू द्याल का. आणि ना मी सर शूटिंग बघत होतो. तर शूटिंग बघताना ना मी एक गोष्ट नोटीस केली की एक माणूस होता स्टाइलाइज कपडे पहन के, ऐसे चेक शर्ट, कार्गो ट्राउजर, फिर इधर एक मीटर हॅट. आणि मग ना एव्हरीवन, म्हणजे राईट फ्रॉम स्पॉट बॉय टू लाईट बॉय टू अशोक मामा, एव्हरीवन वॉज कमिंग टू हिम. दादा गुड मॉर्निंग, दादा इसको ये करूं, दादा आप चाय लेंगे, दादा मैं ये करूं. तो मैं डब्बू को पूछा, मैं बोला डब्बू ये कौन है यार. डब्बू बोला ये कैमरामैन है. भाई अपने को तो ये बनने का है ना अपने को ये बनने का है. मला सेटवर गेल्यावर मला लोकांनी विचारलं होतं दादा ये करू, दादा वो करू, आणि आय डिसाइडेड. आणि त्याच्यानंतर समाव मला कामं मिळाली अप्रेंटिस कॅमेरामॅन म्हणून. उभं राहायचं नुसतं, बाकी काय करायचं नाही, फक्त लाईट उचलून ठेवायचा. याची बॅग उचल, त्याच्यासाठी खुर्ची आण, दादा गेले पान लेके आओ, हे सब मैंने किया. ओके. आणि त्यावेळी मी इंजिनियर झालो होतो. ओके. तर बऱ्याच वेळा असं व्हायचं की एक आतला एक सेल्फ रिस्पेक्ट असतो ना, तो असं म्हणायचा की अरे इंजिनियर आहेस वेड्या, हे काय करतोयस, असं बऱ्याच वेळा व्हायचं. आणि त्यावेळी शिव्या पण खूप खायला लागायच्या. त्यावेळी ॲज अ कॅमेरामॅन तुमच्या हातात तो रॉड असतो ना कॅमेराचा, पॅनिंग रॉड, तो हातात येणं ना ही खूप मोठी गोष्ट असते. म्हणजे इट इज लाईक अन अचीवमेंट. यू आर द किंग ऑफ द वर्ल्ड. म्हणजे जे मी तुम्हाला म्हटलं ना की दॅट मॅन वॉज स्टँडिंग विथ स्टाईल, तर त्यात ॲक्च्युली हा रिस्पेक्ट कॅमेरामॅनला नसतो, त्या रॉडला असतो. ज्याच्या हातात रॉड आहे ना तो किंग असतो. आणि तो रॉड हातात यायला सर जवळजवळ एक 12 वर्ष लागली. ओके. पण तो पण किस्सा असा झाला माझा. तेव्हा स्पॉट बॉय नावाची एक फिल्म मी असिस्ट करत होतो आणि पाशा जंग नावाची डिरेक्टर होती, लेडी डिरेक्टर होती, आणि निलाब कौल नावाचा DOP होता. सो मी निलाब कौलला असिस्ट करत होतो. सिंपल शॉट होता की बब्बन खान यहाँ आएगा और ट्रॉली इधर आएगा. तर 5 टेक झाले, कधी बब्बन खान लेट यायचा, कधी ट्रॉली लेट चालू व्हायची, आणि माझा शॉट बरोबर होत नव्हता. सो डिरेक्टर गॉट बग, ती खूप हायपर झाली आणि ती म्हणाली की अरे निलाब किसको बिठाया यार कॅमेरा पे, उठा उसको. तर निलाब सेड की नाही नाही वो करेगा, संजय तू कर. आणि सगळ्यांचं कोऑर्डिनेशन करेक्ट झालं आणि तो 6वा टेक ओके झाला. आणि दॅट इज हाऊ आय बिकेम कॅमेरामॅन. या सगळ्यामध्ये तुला तुझ्या बायकोकडनं काही साथ मिळाली का, का तिने कानाला खडात लावला नाही विचारायचं म्हणून. नाही नाही नाही, तिच्याशिवाय हे होऊच शकलं नसतं. आई तर मला ना नेहमी सांगायची की हे बघ संजू, हे कॅमेरामॅन वगैरे ही छंद म्हणून ठीक आहे, ओके, पण माझं ऐक, तू नोकरी कर, तुला प्रॉव्हिडंट फंड मिळेल, ओके, तर तू नोकरी करणं गरजेचं आहे. मग शनिवार रविवारी कर ना ही सिनेमॅटोग्राफी सुट्टीच्या दिवशी. तर आता आईला काय सांगणार. पण प्रॉमिताने असं कधीच नाही केलं. प्रॉमिता ऑलवेज सपोर्टेड मी. म्हणजे बऱ्याच वेळा सर सिच्युएशन अशी होती की 3-3 महिने काम नसायचं माझ्याकडे, ओके, आणि 3-3 महिने जर काम नसेल तर 3-3 महिने पैसे नाही यायचे घरी, इवन लग्न झाल्यानंतर सुद्धा. पण ते घर प्रॉमिताने कसं चालवलं आणि तिने मला त्याचा कसा थांगपत्ता आजपर्यंत लागू दिलेला नाही मला माहिती नाही. बघूया ती काय म्हणते ते. अच्छा. जेव्हा आम्ही डेटिंग करत होतो, मी रुईया कॉलेजला होते, आमच्याकडे पैसे सुद्धा नसायचे, तेव्हा आम्ही नेहमी विचार करायचो की कुठे जाऊन बसूया, जरा गप्पा शप्पा मारूया. तर कट्ट्यावर बसायचं एक. आणि एका दिवशी माझा बर्थडे होता, आम्ही 5 गार्डनला जाऊया असं ठरवलं. आम्ही तिथे गेलो, संजयने मला गिफ्ट दिली आणि 10 मिनिटं झाली असतील, एक हवालदार आला तिथून. हवालदार आला आणि तो आम्हाला विचारायला लागला, तुमचं ID कार्ड काढा, कुठून आलात तुम्ही, हे काय करता इकडे बसून. तर आम्ही खूप घाबरलो आणि मी ऑलमोस्ट टीयर्समध्ये होते. तेव्हा संजयने मला इशारा केला, तू इथून पळ आणि एवढी जोरात पळ, परत मागे वळून बघूही नकोस.
And I'm like, how can I leave you here alone with him? He said, no, nothing doing, just run, just go. आणि हवालदारला सांगितलं जरा तिला ना तिथे जाऊन जरा तिला जाऊ द्या पुढे. तर हवालदार वॉज ऑल्सो आय थिंक ही जस्ट वॉन्टेड टू स्केअर अस. तर तो म्हणाला ठीक आहे तुझा ID कार्ड काढ. आणि मी तिथून जी पळाले 15 मिनिटं, आय डोंट नो वेअर आय वॉज रनिंग. मी स्टेशनजवळ गेले आणि 15 मिनिटानंतर संजय केम. आणि मला एवढं चांगलं वाटलं बघून. आणि आय सेड काय झालं? ही सेड नाही, मी त्याला अशी गोली दिली आणि सॉरी वगैरे खूप म्हणालो आणि मी पण असा पळालो तेव्हा तो पकडूच शकला नाही मला. आणि आफ्टर दॅट डे आम्ही कानाला खडा लावला की कधी आम्ही गार्डनमध्ये जाऊन बसणारच नाही दोघी. संजयला ना कधी एकटं जेवायला आवडतच नाही. तर अँड ऑल द मोर जेव्हा वेन ही इज अ लिटल डाऊन अँड अंडर किंवा खूप थकलेले वगैरे असतील तेव्हा देन ही फील्स की मला ना जेवणच नको आहे, मला काही दिलं तरी चालेल, दाल भात दिली तरी चालेल. तर ॲट सच टाइम्स असं मी खूप वेळा हे करून बघितलंय की इफ यू कॉल 1 or 2 फ्रेंड्स, मित्र कोणीही असू दे, कुठलाही मित्र असू दे, जर 2 मित्र आली ना तर घरी जेवण एवढा चांगला जातो, म्हणजे एवढा खपतो की अजून मला बनवायची गरज लागते. तर कानाला हा खडा मी लावलाय की whenever he is lonely, whenever he is depressed किंवा whenever he is just simply sad, तेव्हा घरी 2-3 माणसांना बोलवायचं, आपण एक छोटीशी गेट टुगेदर पार्टी किंवा फक्त जेवून गप्पा मारून जेवायचं अँड ही विल बी द हॅपीएस्ट. दिस इज माय मोस्ट एक्सपिरियन्स. काय कानाला खडा लावला असेल तू गार्डनमध्ये? हो ॲक्च्युली म्हणजे तो कानाला खडा एवढा असा लावला आहे की अजूनपर्यंत आम्ही गार्डनमध्ये किंवा असं कुठे पब्लिक प्लेसमध्ये फार जात नाही, कारण त्यावेळी आम्ही जेन्युअनली घाबरलो होतो. अच्छा, हे झालं गार्डनमध्ये न जाण्याचं. तुझ्या बायकोने सांगितलं की एकटा जेवत नाही. काय आहे म्हणजे एकटं काय आहे? का नाही जेवत म्हणजे? नाही ॲक्च्युली माहिती नाही मला, पण मी असा खूप मी अच्छा दोस्त हूँ यु नो. आणि मला असं आवडतं घर भरलेलं असेल, सगळेजण असतील आणि मग गप्पा मारत आपण जेवतोय किंवा गप्पा मारत काहीही करतोय, ते गप्पा मारत एकत्र मिळून करतोय. व्हॉट एव्हर वी आर डुईंग इट टुगेदर. तर मला ते खूप आवडतं. बरं, सावरखेड पासून हळूहळू तू एक चित्रपट करत गेलास आणि त्याचा दरम्यानच्या काळात एक चांगला उत्तम सिनेमा तुझ्या हातून घडवला, दुनियादारी. त्यांनी इतिहास घडवला. म्हणजे असंख्य लोकांनी तो अनेक वेळा पाहिला, त्यांनी उत्तम व्यवसाय केला, त्याला सर्व प्रकारचं गुणग्राहकता वगैरे मिळाली, सगळं ठीक आहे. त्यानिमित्ताने तुझे अनेक लोक मित्र झाले, कलाकार तुझे मित्र झाले. परंतु तुझे थोडे आधीपासूनचे काही मित्र आहेत, येऊ दे त्यांना भेटायला येऊ दे. चाल. अरे वा, ये बात है, क्या बात. अरे मजा आ गया सर. मित्रांची ओळख करून द्या सगळ्यांना. आता ह्यांची काय ओळख करून द्यायची? सगळे ओळखतात त्यांना. उमेश जाधव, पुष्पांग गावडे. तर आता एकेकाची ओळख करून देतो. सो आधी पुष्पांगची ओळख करून देतो. मी ज्यावेळी इंडिपेंडंट कॅमेरामॅन झालो तेव्हापासून पुष्पांग माझ्याकडे असिस्ट करायला लागला. आणि मला पुष्पांगचं एक आठवत आहे, आमच्या अख्ख्या सिनेमॅटोग्राफर्स टीमने एक कानाला खडा लावला की पुष्पांगला ट्रॉलीवर क्रेनवर बसवायचा नाही. तो कधी फोकस करायला बसला, कधी ऑपरेट करायला बसला तरी आयदर ट्रॉली पडते किंवा तो पडतो. सिनेमा चालतो ना. काय झालं ना. आणि दुसरा उमेश, लोक सगळे त्याला युजे म्हणून ओळखतात, खूप मोठा कोरिओग्राफर आहे. पण सर अनकंडिशनल मैत्री कशाला म्हणतात ना, ती ही आहे. म्हणजे लोक आम्हाला नवरा बायको म्हणून चिडवतात, ओळखतात. पण उमेशने पिक्चर करो न करो, उमेशने गाणी करो न करो किंवा वाईस वर्षा मी फिल्म्स करो न करो किंवा काम चाललेलं असो नसो, आमच्या मैत्रीत ते कधीच येत नाही. यु नो, ते विषय पण नसतात आणि त्या अपेक्षा पण नसतात. हे सगळं झालं, पण त्यांची आहे काहीतरी तुझ्या बाबतीत काना, म्हणजे आज विचारात ते होऊन जाऊ दे एकदा. हा भाई बरोबर बोलतो ना. शो संपल्यावर आपल्यालाच जायचं आहे. तू बोलच.
माझ्या मित्राची नेहमी एक लाईन असते, आय एम ऑन डाएट. मी बारीक आहे याच्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. सायकलिंग केलंय त्यांनी, त्याच्यासाठी क्रिकेटचं काहीतरी नवीन वेळ आहे त्याचं, जे त्याचं कदाचित स्वप्न असेल का एकेकाळी. क्रिकेट खेळला, जिममध्ये केला, आणि लोकांना ऑलवेज कन्व्हिन्स करत असतो की मी बारीक आहे. पण माझ्या मित्रा, तू बारीक नाही आहेस, तू आहेस तसाच आहेस. उसको है ना, मतलब जवानी की मतलब बड़ी बड़ी तलब लगी थी बीच में की मी 28 आहे, छे मी कुठे एवढा वाटतो, मी 25. म्हणून आताचं हे जे रूप आहे ना, हे जे रूप तुम्ही ना रिवाइंड करून बघा, त्यांनी जवळ असं कमीत कमी 50 वेळा केलं असेल. हो, नाही पण हे माझं स्वप्न होतं सर. मी तर पूर्ण चित्र बघितलं ना, हा म्हणजे कम्प्लीट टक्कल. मग थोडेसे केस त्यांनी ना एक्सपेरिमेंट करून बघितलं, कसं लग रहा हूं, आउटस्टँडिंग ना. अरे आम्हाला विचारलंस प्रश्न, आम्हाला उत्तर देऊ दे. कैसा लग रहा, अच्छा लग रहा ना, माइंड ब्लोइंग करके. आणि स्वतः आणि पहिला लुक बॉल्ड, नंतर थोडेसे ते आफ्रिकन वगैरे असायचे ना तसे काहीतरी, आणि त्याच्यानंतर हा जो लुक तुम्हाला बघायचं असेल ना, तुम्ही फोटो चेक करू शकतात त्याचे. माझं ना हे आयुष्यात एक स्वप्न होतं की मी असा कॅमेरावर बसलोय आणि डिरेक्टर मला विचारतो, रेडी, आणि मी त्याला म्हणतो ऑर्डर सर. हे मला आयुष्यभर करायचं होतं. ओके, पण इतक्या लवकर टक्कल पडलं ना सर, की मग मला काही ऑप्शन नव्हतं. पडद्या आपलं तुझ्या कॅमेरा समोरचे कलाकार त्याला काही कारणीभूत आहेत का ते आपलं पडत गेले? कारण शक्यतो आपलं टेन्शन नाही आणि त्याने केस पांढरे होतात जातात म्हणून. नाही, असं काही नाही, पण समाव ते गेले. आणि मग त्याच्यानंतर माझा हा जेन्युइन थॉट आहे, ऐकून घ्या, की कसं आहे की आपण चांगलं दिसण्यासाठी चांगले कपडे घालतो. आपल्याला वाटतं की अरे हा हे कपडे घातले मी छान दिसतोय, बरोबर. तर मी चांगलं दिसण्यासाठी पॅच लावतो, आणि मेरे को अच्छा लगता है. आणि पॅचवर्क आपल्या फिल्म इंडस्ट्रीत करताय. शूटिंग झालं की बाई पॅचवर्क रहता ही आहे सर. काही विकू शकतो, हा काही विकू शकतो समोरच्याचं. आणि तो ज्या पद्धतीने विकतो ना, त्याचं एक लाईन आहे, Conviction का पैसा आहे. अरे बाय. म्हणजे तो विकला पण त्यांनी तसंच विकलं. आणि ह्याच्या संपूर्ण ऑफिसमध्ये सर जेवढे टकले होते ना, ते सगळे आता असे करतायत. तुझा काय कानाला खडा आहे पुष्पांक? माझा कानाला खडा नाही आहे, आहे? उलट आहे. माझा पहिला दिवस दादाबरोबर आम्ही फिल्म सिटीला शूटिंग करत होतो, आणि काहीतरी 3 वाजता पॅकअप झालं, आणि त्यावेळी बाईक होती. आम्ही फिल्म सिटीवरनं निघालो, आणि पवईला जो स्लोप होता, म्हणजे आत्ता ब्रिज वगैरे आहे तेव्हा स्लोप होता, तो स्लोप उतरलो, आणि कांजूरमार्गचं सिग्नल आहे तिथे दादांनी बाईक थांबवली. तेरे को बाईक चलाना आता है? लो हो, चालवतो मी. डबल सीट चलाएगा? हो. म्हटलं काय झालं, म्हणजे अचानक बाईक थांब. नाही, मी पूर्ण वाट झोपलो होतो, असं बोलला तो मला. हो, मी त्यावेळी ऍक्च्युली मला कानाला खडा लावायचा होता, पण तो नाही लावला म्हणून मी आज इथे आहे. डे नाईट करून सकाळी आम्ही निघालो घरी जायला, आणि विक्रोळीच्या गोदरेजच्या सिग्नलला गाडी थांबली होती. तर तेवढं मला आठवतंय. त्याच्यानंतर मला कट्टू आठवतंय की मागे खूप ट्रॅफिक जॅम आहे, आणि एकाने येऊन आम्हाला, ओय उठो म्हणून. अरे, तर आम्ही बराच वेळ झोपलोच होतो सिग्नलला. तुझा कानाला खडा काय आहे? आता मी बरेच सिनेमे संजय बरोबर करतो, आणि खूप पॅशनेट डिरेक्टर आहे. ह्याचं पिक्चर करताना मी बाकीच्या चित्रपटात जेवढी मेहनत करतो त्याच्यापेक्षा 100 पटीने मला करावी लागते. कारण जेव्हा आम्ही रिहर्सल करतो तेव्हा आम्ही कंपोज करून जातो सेटवर. मग डिरेक्टर ह्यातला, आणि तो कोरिओग्राफर पण आहे स्वतः. हॉबी आहे, मतलब एक हॉबी म्हणून म्हणतो ना आपण एक. युजे मैं क्या बोल रहा हूँ, ये मूवमेंट थोड़ा हाँ हो जाएगा, चेंज हो जाएगा. तो बोलायच्या अगोदरच मी म्हणतो चेंज हो जाएगा करके. मुवमेंट आम्ही चेंज करतो मस्तपैकी. आउटस्टँडिंग, आय लाईक इट. मला हीच पाहिजे होती मुवमेंट करके. आणि आता एक 7-8 मिनटं इकडे तिकडे परत राहून परत तिथून येणार. लेकिन युजे मैं क्या बोल रहा था कि देख ना, तू अपनी कहानी देख ना क्या है उसमें, ये जो सिग्नेचर है ना, क्या तेरे को क्या लगता है, अजून दोघांना इन्व्हॉल्व करणार. ती मुवमेंट चेंज झाली. अशा तो 8-10 मुवमेंट चेंज करतो. त्याच्यानंतर आता हळूहळू मग शेवटी मला ती सवय होत गेली
की मला कळायला लागला की हा दिग्दर्शक असा आहे, तेव्हा आपणच आपल्या कानाला खडा लावलेला बरा. आता तुम्हाला एक संधी मिळते कानाला खडा काढायची की एक गाणं आपण ऐकूया, त्याच्यावर तुम्ही एक स्टेप करून दाखवा आणि त्यांना नाही बदलायला लागणार किंवा संधीच मिळणार नाही. बघूया बघूया. वंस मोर लाव गाणं वंस मोर लाव 90 वर का होईना पोर नाच जात राव. वंस मोर लाव गाणं वंस मोर लाव 90 वर का होईना पोर नाच जात राव. 90 अरवत्ती अजून नवऱ्याकडच्या बाजून होत मी आम्ही सॅड गाण्यावर पण नाचू शकतो. हा. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, सांगतने देखू तुला. आपलं हे ठरलेलं. कमाल आहे, कमाल आहे, कमाल आहे. तरी पण हे सगळे इतके मित्र आहेत, सगळं आहे, आज भरपूर नाव आहे, तरी पण प्रत्येक माणसाला कधी ना कधी आयुष्यामध्ये कानाला खडा लावायला लागतो. तुला कधी असं कानाला खडा लावा असं वाटलं? दुनियादारीच्या नंतर सर मला अशी एक सिच्युएशन आली होती आयुष्यात. कसं झालं, दुनियादारी हा सिनेमा करायच्या आधी, दुनियादारी करताना असं कधीच वाटलं नाही शूटिंग करताना की दुनियादारी होईल. ओके. पण दुनियादारी रिलीज झाला आणि अख्खं आयुष्य बदललं. ओके. आणि सडनली ना लोकांनी मला सांगायला सुरुवात केली की मी किती मोठा फिल्म मेकर आहे. मलाही असं वाटायला लागलं की मी किती मोठा फिल्म मेकर आहे. म्हणजे रस्त्यातनं चालताना लोक मला ओळखायला लागले, माझ्याबरोबर सेल्फी काढायला लागले, माझा ऑटोग्राफ घ्यायला लागले. आणि इट वॉज अ डिफरंट सिनारी ऑल टुगेदर. मग मी मोठं ऑफिस घेतलं. सर माझ्या ऑफिसमध्ये जवळजवळ 20 ते 25 लोक नेहमी असायचे आणि प्रत्येकजण मला सांगायचं मी किती मोठा आहे, मी किती चांगला आहे, मी किती. सो मला खरंच असं वाटायला लागलं होतं की मी खूप मोठा फिल्म मेकर आहे. गुरु सर 12 वाजता रिलीज झाली आणि 12:15 आपटली फिल्म. त्या दिवशी ना सर ऑफिसमध्ये कोणीच नव्हतं. ओके. म्हणजे उमेश तो जिंदगीभर है वो तो रहेगा. पण हे जे लोक होते ना जे सांगणारे हे कोणीच नव्हते. आणि त्याच्यानंतर कित्येक दिवस ते दिसले नाहीत मला. त्याच्यानंतर असं झालं की म्हणजे तोपर्यंत दुनियादारी नंतर एनीबडी वॉन्टेड टू वर्क विथ मी. एनीबडी यु नो. तू स्क्रिप्ट मत बता, तू कहाणी मत बता. म्हणजे नवीन ॲक्टर्स म्हणा आणि प्रोड्युसर्स म्हणा, तुम बोलो क्या करना है, वी आर रेडी. आणि 1 फिल्म फ्लॉप आणि एव्हरीथिंग चेंज्ड. मग ज्या ॲक्टर्सना मी ब्रेक दिला ना त्या लोकांनी पण माझ्याकडनं एक बार स्टोरी सुन लेते हैं अशा गोष्टी केल्या. सो मी त्यांना खूप जेन्युअनली स्टोरीज ऐकवल्या. मग प्रत्येकाला डाऊट होता माझ्या पोटेन्शियलबद्दल आणि माझ्या कॅपॅसिटीबद्दल. सो एव्हरीवन यूज टू आस्क मी ये कैसे करेगा, फिर इधर क्या होगा. नहीं मुझे ऐसे लगता कि ये होना चाहिए. त्याच्यात भरपूर प्रोजेक्ट्स ड्रॉप पण झाले आणि आय रिअलाइज बस की ये नहीं करना चाहिए. म्हणजे फिल्म हिट होईल फ्लॉप होईल हा मुद्दा वेगळा. पण दुनियादारीनंतर ना सर मी फिल्म बनवायच्या ऐवजी मी प्रोजेक्ट्स बनवले. म्हणजे फिल्म बनवणं म्हणजे कसं असतं ना की तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे पडद्यावर, ती गोष्ट तुम्ही सांगता आणि ती तुम्ही मनापासून सांगता. आणि प्रोजेक्ट ज्यावेळी तुम्ही बनवता ना त्यावेळी ते कसं असतं की एक बड़ा स्टार लो, एक बड़ी हीरोइन लो, 2 गाने रखो, ये सिचुएशन रखो, ये ऐसा सेटअप रखते हैं यार, तो क्या पिक्चर प्रमोशन में तो बिकी जाएगी. यू नो. हा जो प्रोजेक्ट असतो ना तो मी त्याच्यानंतर प्रोजेक्ट्स बनवले. मी गोष्ट नाही सांगितली. यू नो. सो मी प्रोजेक्ट बनवणं आता थांबवलं. तो कानाला खडा लावला. मी तर प्रोजेक्ट नाही बनवणार. सिनेमा मी आता चित्रपट करायचा. येस येस. तरी पण या सगळ्या पडत्या काळामध्ये जे मित्र तुझ्याबरोबर राहिले ते राहिलेच. ते इथे आले, त्यांनी स्पष्टपणे कानाचे खडे काढले, काही नवे टिकवले. त्यांना जे आभार मानूया आपण. आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी समोर स्थाना. थँक्यू. आय लव्ह यू. तर आपण इथपर्यंत येऊन पोचलो की आपल्या यश अपयश याच्यामध्ये काही मित्र आले, काही तात्पुरते होते, ते गेले. जसे मित्र होते तशा काही मैत्रिणी ज्या सुरुवातीपासून आजपर्यंत सर्व काळामध्ये तुझ्याबरोबर राहिल्या. बघूया त्यातल्या एका मैत्रिणीला काय म्हणायचं ते. हाय संजू. अरे हा एपिसोड माझ्या वाईफशिवाय कम्प्लीटच होऊ शकत नाही, कारण कानाला खडा तर मीच आहे ना तुझ्या कानाला लागलेला सगळ्यात मोठा खडा, जो तू कधीच बाजूला करू शकत नाही. 20 साल की दोस्ती है अपनी और अभी और 20-25 साल जाएंगे, है ना. वेल संजू,
काय आणि किती बोलू असं आहे तुझ्याबद्दल. मला नाही आठवत की कुठली अशी गोष्ट आहे की जी तू खरं तर दूर सारायला पाहिजे अपार्ट फ्रॉम तुझी सेन्सिटिव्हिटी. सेन्सिटिव्हिटी इन द सेन्स स्वभाव असा नाही, पण इतरांच्या वागण्याने किंवा इतरांच्या काही करण्याने तू दुखावला जातोस पटकन. तेवढं तू दूर सारायला पाहिजे, कारण ती जी माणसं तुला दुखावतात ती खूप थोडी आहेत आणि तुझ्यावर प्रेम करणारी माणसं खूप आहेत, अमाप आहेत. त्याच्यातली 2 तर तुला आत्ता भेटून पण गेलेली आहेत. आणि तुझ्याबद्दल काय सांगू, तू आहेस म्हणून खूप ताकद आहे माझ्यामध्ये. खरं तर हे कधी शब्दात मांडायची गरज नाही आहे, कारण असं वाटत राहतं की मी तुझी ताकद आहे, पण तसं नाही आहे. ते रिव्हर्स आहे. कारण पप्पानंतर जर मी कुणावर विश्वास ठेवू शकते, कुणाकडे काही मागू शकते, कोणी माझी काळजी घेईल असं मला वाटू शकतं, तर फक्त तू आहेस. आणि मला हेही माहिती आहे की तुझ्या आयुष्यात 4च बायका आहेत. अनफॉर्च्युनेटली आपली आई आता नाही आहे, पुष्पा, तुझी बायको पॉम, तुझी लेक धृती अँड द वन अँड ओनली हर्षदा. तो तू खूप जरी हसत असलास, प्रत्येक गोष्टीतनं विनोद शोधत असलास, तरी पण तू ज्या बोलण्यावरनं कळतं की तू थोडा गंभीर आहेस, आतमधनं सेन्सिटिव्ह आहेस. तर सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह तू कोणाबद्दल आहेस? म्हणजे आता मी जे जगतोय ते फक्त धृतीसाठी जगतोय, आणि मला त्याच्यात आनंद आहे. कारण खूप काही करतो ना आपण करिअरमध्ये, आयुष्यात. अरे हे पण करायचं, ते पण करायचं, तिथे पोचायचं, इथे पोचायचं. आता ना गोल सेट आहे. आता जे करायचं आहे ना ते धृतीसाठी करायचं. मी हे का करतोय, कारण हे माझ्या मुलीसाठी करतोय. मग ना मला काही इनिबिशन्स नाही राहत. मग म्हणजे जी त्यावेळची जी स्टेज होती की पडेल ते काम करायला लागेल, तर आताही मी पडेल ते काम करायला तयार आहे. कारण मला माहिती आहे हे मी करतोय ना हे मी धृतीसाठी करतोय. तिचं सगळं चांगलं व्हावं, तिचं आयुष्य व्यवस्थित व्हावं, ती सुखी राहावी. ती काय करते, तिने काय खाल्लं, ती झोपली का, बस याच्या पलीकडे आता आयुष्य नाही आहे ॲक्च्युली. आता ती US ला आहे, ती डान्स शिकते. तर फर्स्ट थिंग मी माझा म्हणजे तू शिकवतोस त्याला कंटाळून ती US ला शिकवत असं नाही ना? म्हणजे काय म्हणायचंय? मी म्हटलं होतं ना की हा कोरिओग्राफर आहे आणि त्याची जी इच्छा आहे ती त्याची मुलगी पूर्ण करेल कदाचित. तर त्यामुळे आपला दिवस असतो त्यावेळी तिकडे रात्र असते, वाईस वर्षा. तर ती उठली का, तिने नाश्ता केला का, ती क्लासला पोचली का, आणि ती परत हॉटेलवर पोचली का, बस हे सतत मला चिंता लागलेली असते. पण एक सांगू, तुला जे इतकं वाटतं ना ते तिला पूर्णपणे माहिती आहे. बघूया तिला काय म्हणायचं. अच्छा, वा. हाय पप्पा, आय मिस यू. मला माहिती आहे की मी मेसेजेसचा रिप्लाय नाही करत किंवा आपण जास्त बोलत नाही, आणि मी कधी कधी फोन नाही उचलत, आणि मी बिझी असते किंवा तू बिझी असतोस, जो तू नसतोस बिझी माझ्यासाठी, तू फ्रीच असतोस. पण मला तुला फक्त हे सांगायचं आहे की तुझी मुलगी खूप स्ट्रॉंग आहे. यू ब्रॉट अप अ व्हेरी स्ट्रॉंग डॉटर अँड यू शुड बी प्राऊड ऑफ इट. मला माहिती आहे की मी खूप खूप लांब आहे आणि तू मला रोज मिस करतोस. I know you want to hug me every day and I also want to, but मी लवकरच येणार आहे. आणि मला असं वाटतं की तू माझ्या बाबतीत कानाला खडा लावून घे की तू खूप इमोशनल आहेस माझ्या बाबतीत, आणि तू खूप हायपर होऊन जातोस जेव्हा मी नसते. सो प्लीज 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 एक कानाला खडा लावून घे आणि जस्ट चिल इन लाईफ. या, यू शुड. आय लव्ह यू अँड आय मिस यू. तर हे ऐकलं, पण तिने का लावला असेल हा कानाला खडा? ॲक्च्युली खरं सांगू का, तर मी माझ्या एक्सपिरियन्सवरनं सांगतो. कारण मी ज्यावेळी हिच्या वयाचा होतो ना त्यावेळी मी फार वाईट होतो ना. म्हणजे आपण सगळेच बॉईज ॲक्च्युली. हो नाही काय, एक सेकंड लागला मला थोडा. होतो. तर आपलं काहीच ठिकाणं नव्हतं ना. सकाळी घरून निघालो की रात्री कधी घरी येणार आपल्याला माहिती नसायचं, आणि दिवसभरात काय काय करायचो आपण. म्हणजे बऱ्याच वेळा तर आत्ता आठवतंय की अरे इकडून जाताना ॲक्सिडेंट झाला असता रे, इकडून जाताना ट्रेन खाली आलो असतो रे, ह्या मित्राबरोबर जरा वेळ थांबलो असतो ना तर कदाचित हे झालं असतं रे, किंवा बरं झालं तिथे नाही गेलो, बरं झालं ह्या ग्रुपमध्ये नाही बसलो. टळल्या बऱ्याच गोष्टी सुदैवाने टळल्या. हा, म्हणजे ते आता मी असं म्हणतो की ती माझ्या आई वडिलांची पुण्याई होती की त्यांच्या
त्यांना हे बघावं लागलं नाही आणि त्यांच्या नशिबात काहीतरी वेगळं बघणं होतं. दॅट इज द रिझन आय एम हिअर. अदरवाईज काहीतरी वेगळंच झालं असतं आयुष्यात. आयदर काहीतरी कुठेतरी ॲक्सिडेंट झाला असता किंवा कुठेतरी एन्काउंटरमध्ये गेलो असतो किंवा कुठेतरी एक छोटासा जॉब करत असतो आणि फ्रस्ट्रेटेड काहीतरी आयुष्य काढलं असतं. पण तसं न करता काहीतरी वेगळं आयुष्य बघायला मिळालं हे फक्त आईवडिलांची पुण्याई आहे. आणि माझ्यावरून सांगतो की मुलगी ज्यावेळी घरातनं बाहेर पडते ती परत सुखरूप घरी आली ना, बस दॅट इज दी ओनली अल्टिमेट गोल इन माय लाईफ, डे टू डे लाईफमध्ये. की अच्छा ती ओके आहे ना, बस बाकी सगळे ठीक आहे, बाकी तो होते नाही का. तुझे एक आवडती कलाकार, अरे देवा, बघूया काय म्हणते. संजय जाधव हा माणूस पटकन एखाद्याला जीव लावतो. एखाद्याला नाही, मला असं वाटतं तो प्रत्येकालाच खूप जीव लावतो. आणि समोरच्यानी आपल्याला तेवढा जीव लावलाय की नाही हे याचा विचार न करता तो जीव लावतो. तर त्यामुळे त्याची डिसअपॉइंटमेंट होण्याची शक्यता जास्त असते आणि त्यामुळे तो पटकन हर्ट होतो आणि त्याला वाईट सुद्धा वाटतं. तर या 2 गोष्टी मी संजय जाधवकडनं शिकलेली आणि त्या बाबतीत मी कानाला लावलेला आहे खडा. पण असा कुठला प्रसंग घडलाय की एवढं ठामपणे म्हणतो? नाही, असं एक प्रसंग नाही, माझं प्रत्येकाच्या बाबतीत असं होतं की म्हणजे साधी गोष्ट असते की आता तेजू आहे फॉर एक्झाम्पल. सो तेजू समजा तेजूचा काही इव्हेंट आहे, ओके, तिचा तेजाज्ञाचा काहीतरी इव्हेंट असेल पुण्याला. तर तेजू मला म्हणाले की अरे दादा मेरा इव्हेंट है, आय सी टू इट की मी माझं सगळं काम सोडून मैं पुन्हा जाऊंगा. तेजू केली. पण समजा मी ऑफिसमध्ये आहे गोरेगावला आणि तेजू गोरेगाववरनं पास झाली आणि ती रस्त्यात कोणाला तरी भेटली कारण तिला उमेशकडे जायचं आहे. तर मग मला ना खूप वाईट वाटतं, अरे तू गोरेगाव आई लेकिन मेरा ऑफिस में नहीं आई, मैं तेरे लिए पुणे आया. तो ये अभी क्या मतलब जरूरी नहीं ना यार. पण हे कळायला ना मला खूप अशी म्हणजे बाय गॉड्स ग्रेस आय एम रिअली फॉर्च्युनेट की असेही मित्र आहेत जे तुम्हाला सांगतात की हॅलो भाई तो याला गलत आहे, हे तुझं चुकतंय. मग हे ती इझिली गोंजारू शकलीच असती ना की हो दादा बरोबर आहे तुझं, लोक असेच आहेत रे वगैरे. हे तिने नाही केलं. शी सेड ब्लंटली की बस स्टॉप जजिंग पीपल. इतकी वर्ष तू सिनेमा दिग्दर्शित करतोयस, शेकडो अक्षरशः हजारो कलाकारांना तू ओळखतोयस. 5-6 कलाकार सोडले तर बाकीच्या कोणाला ऍक्टिंगच येत नाही असं वाटतं तुझ्या एकंदरीत कास्टकडे बघून. असं का होतं ते? म्हणजे अरे वा, म्हणजे माझ्या माहितीत एक 50 हिरो असतील, 100 नायिका असतील. मला असं वाटतं की त्यांना कोणाला काही येतच नाही, पण त्यांना काही कामच नसतं तुझ्याकडे. नाही असं नाही, पण नाही म्हणजे मला विचारायचं आहे की 2 गोष्टी असतात की एक तर आपण जे सांगतो ते समोरच्याला पटकन कळलं ना की आपलं अर्ध काम होतं. त्याला सांगितलं दिल्ली की त्याला कळलं पाहिजे वा भारताची राजधानी. तर म्हणाल दिल्ली ये क्या है, म्हटलं की आपला अर्धा उत्साह जातो. तर त्यासाठी तू ठरवलेले कलाकार हे करतोस का त्यांना तुझी त्यांना एकमेकांची ओळख आहे, लाड प्रेम राग लोभ सगळे जुळतात म्हणून तू त्यांना घेतो? नाही ॲक्च्युली मी असं करायचो की असेच कलाकार घ्यायचे जे आपल्या ट्युनिंगमधले आहेत आणि आपले मित्र आहेत आणि हाँ यार हम साथ में काम करेंगे. पण जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की प्रत्येक गोष्टीची प्रत्येक फिल्मची एक गरज असते. हे मला खूप नंतर रिअलाईज झालं जेव्हा तुमचे पिक्चर बॅक टू बॅक फ्लॉप होतात ना, त्याच्यानंतर यू स्टार्ट ॲनालायझिंग. तर तेव्हा मी ॲनालाइज केलं की प्रोजेक्ट नाही बनवला पाहिजे. आपण जर प्रोजेक्ट बनवायला लागलो तर आपण सिनेमाशी बेईमानी करतो आणि ज्या प्रोफेशनमध्ये आपण काम करतो त्याच्याशी बेईमानी नको करूया. आपण लेट्स बी ऑनेस्ट टू आवर स्टोरी. आणि दॅट इज हाव मी एरियर पैसा ज्यावेळी सुरू केला त्यावेळी उमेश कामत, सिद्धार्थ जाधव यांच्याबरोबर मी पहिल्यांदाच काम करत होतो ॲज अ डिरेक्टर. संपूर्ण म्हणजे बहुतेक लोक सगळे नव्यानेच होते. बहुतेक लोक नव्याने होते. त्याच्यानंतर आता मी लकी करतोय तर अभय महाजन आणि दीप्ती सदी कम्प्लिटली फ्रेश स्टारकास्ट आहे. अख्ख्या सिनेमाची स्टारकास्ट फ्रेश आहे. म्हणजे टिपिकल संजय जाधव स्टारकास्ट नसून म्हणजे छोटे कॅरेक्टर्स पण जे आहेत ते सगळे वेगळे आहेत कारण ती गोष्टीची गरज आहे असं मला वाटतं. आणि दॅट इज द रिझन. म्हणजे या इट वॉज अ मिस्टेक. म्हणजे हा कानाला खडा आहे की प्रोजेक्ट मत बनाव या दोस्ती में फिल्म मत बनाव. तुझी भाषेची एक वेगळीच शैली आहे. म्हणजे 32% मराठी, 34% इंग्रजी आणि उरलेले हिंदी. तर ही तू भाषा कुठून निर्माण केलीस? सर ॲक्च्युली कसं झालं, एक तर मी बॉर्न अँड ब्रॉट अप थाना सिंधी कॅम्प
मी जाधव आहे, माझी मातृभाषा मराठी आहे, पण मी लहानपणापासून सिंधी आणि पंजाब्यांमध्ये वाढलो. ओके, तर त्यामुळे माझं घरी मराठी व्हायचं, पण बाहेर सगळ्यांबरोबर हिंदी व्हायचं. मी ज्यावेळी फिल्म इंडस्ट्रीत गेलो त्यावेळी मी हिंदी फिल्म इंडस्ट्रीत होतो, मी ॲड फिल्म्समध्ये होतो, कॉर्पोरेट फिल्म्समध्ये होतो. तर तिकडे ना मी तुमच्यातला आहे हे दाखवण्यासाठी मला त्यांच्यासारखं वागायचं होतं. आणि त्यांच्यासारखं वागायचं म्हणजे काय, तो आय शुड लुक फिल्मी. ओके, तर मी फिल्मी वागायचा प्रयत्न करायचो. आणि ते वागायचा प्रयत्न करता करता मी कधी त्यांच्यासारखं वागायला लागलो ना मलाही कळलं नाही. म्हणजे मला माझ्यावर ना बऱ्याच वेळा ही टीका होते की संजय जाधव मराठी फिल्मच्या नावाखाली हिंदी काहीतरी करायचा प्रयत्न करतो, मग हिंदीच कर ना. हिंदी सिनेमा मराठीत करतो. हा, हिंदी सिनेमा. मला सुरुवातीला वाईट वाटायचं सर, पण नंतर आय स्टार्टेड रिअलायझिंग की ॲटलिस्ट यार हे लोक प्रेम करतात रे माझ्यावर, यांना खूप काळजी आहे माझी. कारण मी सर प्यारवाली लव्ह स्टोरी अनाऊन्स केला ना, माझ्यावर खूप लेफ्ट राईट सेंटर मला लोकांनी टीका केली. हिंदी टायटल तू ही रे, खूप लेफ्ट राईट सेंटर टीका केली की हिंदी टायटल. पण त्याच्यानंतर मग सर FU आला, बॉईज आला, त्याच्यानंतर आता मी माझा ये रे रे पैसाचा टीजर रिलीज केला ना, तर त्याच्यात त्या टीजरमध्ये असं होतं चिंचपोकळीचा ऋतिक रोशन, सिद्धार्थ जाधव, रानडे रोडचा शाहरुख खान. तर माझ्यावर ना टीका झाली खूप की अरे रानडे रोडचा अंकुश चौधरी का नाही म्हणत, तुम्हाला हिंदी ॲक्ट्रेस आठवतात का. पण त्याच वेळी ना सर सातारचा सलमान नावाची फिल्म रिलीज झाली होती, नोबडी स्पोक अबाउट इट. सो मेरे को समझ में नहीं, अरे मेरे ऊपर ही क्यों मेरे भाई. बरं मी काही मुद्दामून करत नाही ना, मी ठरवून करतो का की नाही आता मराठी भाषेला पाळायचं. मला मराठी भाषेचा अभिमान आहे आणि मी माझ्या पद्धतीने ते इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करतोय आणि मी जेन्युअनली करत राहीन. पण ते बंधन का, म्हणजे मी कलाकार आहे ना, उद्या जर मला एखादी फिल्म कन्नडामध्ये करायची असेल तर ते मी करायची नाही का, बिकॉज आय एम जाधव. ते करायला देतील नाही देतील त्यांचा इश्यू. ओके, पण मला जर वाटतंय तर मी करायला पाहिजे ना सर. मग ते जर नसतील करायला देत तर त्यांचंही चूकच आहे ना, की हे गलत आहे बॉस. मला भाषेचं बंधन नका टाकू तुम्ही, मला भाषेचा अभिमान आहे. आता असं काय आहे डोक्यात की बाबा हे एक काहीतरी स्वप्नामध्ये ह्याच्यावर काहीतरी करायचं आहे, किंवा अशी एक गोष्ट की कोणाला मी माफ करा असं म्हटलं होतं पण आता माझा मत बदलला आहे, मला त्याला माफ बीफ काय म्हणायचं नाही. एक कानाला खणा म्हण किंवा एक ज्याला आपण म्हणतो ना कबुली जबाब म्हण. मला येस 2 लोकांना हे सांगायचं आहे. इट्स अ नाईस प्लॅटफॉर्म, सो आय वॉन्ट टू टेक दॅट अपॉर्च्युनिटी. सो दोघी बायका आहेत माझ्या आयुष्यातल्या, हर्षदा आणि प्रमिता. या दोघींना मला एक गोष्ट सांगायची आहे. त्यातली म्हणजे कसं होतं ना सर की माझी आई जी आहे, मी तिचा एकुलता एक मुलगा होतो. ओके, आणि ती शेवटी अल्झायमरने गेली. आणि अल्झायमर की विसरायला लावणारी, सगळं विसरतो माणूस. पण त्या अल्झायमरमध्ये पण ना ती संजू हे नाव कधी विसरली नाही. ओके, म्हणजे विसरायला लावणारी जो बीमारी थी वो भी उसके बेटे का नाम भूला नहीं पाई. इतकं प्रेम माझ्या आईने माझ्यावर केलं. सो असं जर प्रेम करणारी दुसरी व्यक्ती आहे ना तर ती हर्षदा खानविलकर, की तिचं सगळं आयुष्य जे आहे ना ते संजू या भोवतीच चालतं. व्हॉट एव्हर आवर रिलेशनशिप इज, बट त्या रिलेशनशिपला जर डिग्निटी कोणी दिली असेल तर ती हर्षदा खानविलकरने दिली. सो इट्स अ ग्रेट थिंग फॉर मी. अँड सेकंडली प्रमिता, मी आज जो आहे ना सर तो फक्त प्रमितामुळे. कारण जर प्रमिता नसती तर आयुष्याच्या अशा एका सिच्युएशनला, ज्या अगदी सांगायचं तर वेन आय वॉज शूटिंग दुनियादारी, ओके, तर त्यावेळी माझे आई आणि बाबा दोघेही बेडरिडन होते. आणि आमची काही अशी फार आर्थिक परिस्थिती खूप ग्रेट नव्हती की आय कुड अफोर्ड समथिंग बेटर फॉर माय पेरेंट्स. पण तरी पण त्या सिच्युएशनमध्ये जेव्हा प्रमिताच्या पर्सनल लाईफमध्ये खूप काहीतरी ट्रॉमॅटिक चाललं होतं, तेव्हा शी स्टूड बिहाइंड मी. तिने मला कधी जाणवू दिलं नाही की आई बाबांचं काय चाललंय. आय वॉज शूटिंग दुनियादारी पीसफुली आणि त्यावेळी प्रमिता वॉज डुईंग ऑल दिस थिंग्स. शी कुड हॅव इझिली सेड नो,
शी वुड हॅव इझिली गॉन अवे. आणि मी माझ्या आईबाबांसाठी सगळं सोडून मी इकडे आलो असतो आणि मी दुनियादारी कधीच बनवू शकलो नसतो. आज जे काही मी आहे ते दुनियादारी झाल्यानंतर आहे, पण ती दुनियादारी बनण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जिने मला माझ्या राईट फ्रॉम स्ट्रगल डेजच्या आधीपासून जिने मला पाहिलंय आणि तिच्यामुळे मी उभा आहे. सो या 2 बायका ज्या आहेत त्या आयुष्यात आय मीन यांच्यामुळे मी आहे. आणि इट्स अ गुड अपॉर्च्युनिटी फॉर मी दिस प्लॅटफॉर्म इज की आय कुड से समथिंग टू समथिंग यू नो समथिंग लाईक दिस. सो I don't know whether I should say I love you guys, I love you girls, or thanks a lot. I don't know. But whatever is there, it's all because of you. Yeah. इथे आलास त्याबद्दल तुझे मनापासून आभार आणि आमच्याकडनं एक छोटीशी भेट. या अब ये गिटार है. नॉर्मल हीरो क्या करेगा? नॉर्मल हीरो ये बजाएगा, ये बजाएगा. देखो मेरा शाहरुख है ना, मेरा शाहरुख ये नहीं करेगा, मेरा शाहरुख ये करेगा. उसके बाद में ये करेगा सर. मेरा हीरो ये करेगा. म्हणजे वाद्य सोडून बाकी सगळे उपयोग त्याचे. हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी, छाव है कभी कभी है धूप जिंदगी. हर पल यहाँ जी भर जियो जो है समा कल हो ना हो. असेच गमतीदार क्षण घेऊन आपण भेटूया पार्ले बेक्समिथ मारी सहप्रस्तुत कानाला खडा, को पॉवर्ड बाय वॅसलीन. स्पेशल पार्टनर्स नरोलॅक हेल्दी होम पेंट्स अँड क्लिनिक प्लस शॅम्पूच्या पुढच्या भागात. तोपर्यंत राम राम. हर पल यहाँ जी भर जियो जो है समा कल हो ना हो.